मी सुवर्णा. बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. उद्या शेवटचा दिवस, अनंत चतुर्दशीचा दिवस आणि त्यामुळे बाप्पांचं विसर्जन होणार. आजचा आणि उद्याचा दिवस हा थोडासा मनात काहूर माजवणाराच असतो, कारण गेले 8-9 दिवस बाप्पा आपल्या घरी विराजमान असतात. आपण मंगलमय वातावरणामध्ये त्याचं कोडकौतुक करतो, पण आजचा एकच दिवस, उद्या मात्र तो आपल्याला सोडून जाणार. पण आपण मग उद्यापासूनच आशा धरतो मनामध्ये की पुढच्या वर्षी तो पुन्हा येणार आहे आणि पुन्हा आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करणार आहे, आनंदाचा वर्षाव करणार आहे. महाराष्ट्रभरातल्या या सगळ्या घडामोडी, बाप्पाचा सगळा आनंद आपण बघूया बाप्पा मोरया रे या खास कार्यक्रमात. अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्याशी गप्पा मारणार आहे. हो बाप्पा, त्यांचं म्हणजे बाप्पाचं कामच वेगळं ना. हो, सगळं विदर्भाची परंपरा सगळं काय. हो ना वर्षा ते? हो, काय सांगू बाप्पा, आमच्या गणपतीचं भलतं न्यारं काम असते ना. म्हणजे कसं 10 दिवस आमच्याकडे असं 1.5 दिवसाचा गणपती आणि 6 दिवसाचा आणि 7 दिवसाचा अशी संकल्पनाच नाही ना आमच्या विदर्भात. आमच्याकडे एकदा गणपती आले की ते जातात डायरेक्ट अनंत चतुर्दशीले, आणि मग त्या 10 दिवसात मग आमचं भलकशी काम चालू राहते. आरत्यान ते नैवेद्य, म्हणजे फार ते कोकणातल्या लोकांसारखं फार अवडंबर नसते आमचं, म्हणजे सोहळं बोवळं. आमचा गणपती आमच्यासारखा साधा भाधा, हां, जे खाव तेच देवाला दाखवाव आणि तेच मग मोरया बाप्पा मोरया, मोरया बाप्पा मोरया, बेसनाचे लाडू केलेले आहेत बाप्पासाठी. मला असं वाटतं वर्षाताईंनी केलेले बेसनाचे लाडू त्यांनी बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवलेले. आपण एक टेस्ट करून पाहूया तुम्हा सगळ्यांच्या वतीने. म्हणजे प्रसाद आहे ना तो. वर्षाताई जरा त्यावर आम्हाला प्रसाद बघू तरी. बाप्पा मोरया. हा हा, अख्खा खाऊ आम्ही. अर्धा तुम्ही घ्या, अर्धा मी घेतो, म्हणजे जरा हा सगळेच खातील. चला. तर या पाककला स्पर्धेमध्ये, म्हणजे नैवेद्याच्या पाककला स्पर्धेमध्ये हा लाडू अगदी तोंड भरून चव घेत असताना परीक्षक म्हणून, बेसनाचा असल्यामुळे तो थोडा चिकटला पण जातो. नाही, तो उत्तम आहे, पण तो चिकटत नाही, असा विरघळतोय आणि मस्त असा खाताना सुद्धा जाणवतोय तो. असं मस्त त्याची चव जी आहे, बेस्ट आहे. स्वतःशी बोलायला तरी वेळ सापडते का आपल्याला? नाही सापडत ना. तर सेल्फ टॉक करा. सेल्फ टॉक केल्याने माणूस ग्रो होते. पावर मी इंग्लिशमध्ये बोलायला लागली आता. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. वर्षाताई, खूप खूप शुभेच्छा. अशाच आनंदी राहा, अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटा, आमचं मनोरंजन करा. बाप्पांच्या साक्षीने पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या कोकणातल्या घरी जाऊया, त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेऊया. मनोभावे पूजा अर्चना त्यांनी केली. उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. सगळे कुटुंबीय या निमित्ताने एकत्र जमतात आणि याच वेळी आमचे प्रतिनिधी ज्यांनी विनायक राऊतांशी संवाद साधला तोही बघूया. आपल्यासोबत विनायक राऊत आहे. त्यांच्या घरी बाप्पा 11 दिवसासाठी विराजमान झालाय. सब काय सांगाल, दरवर्षी बाप्पाची सेवा करतात, तब्बल 11 दिवस घरी असता, काय साकडं घातलंय गणरायाला? हेच साकडं घातलं आहे की गणरायाची ही जी कृपादृष्टी आहे ही अशीच कायम राहो जिल्हावासियांवर, मतदारसंघातल्या लोकांवर, महाराष्ट्र देशातील लोकांवर आणि संपूर्ण भारत देशामध्ये. आणि हे जे काही कोरोनाचं जे संकट आहे मागच्या 2 वर्षापासून सातत्याने घोंगावतं आहे आणि त्याने पूर्णपणे मानवांना तर बंधनं घातलीच आहेत, पण देवांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बंधनं आलेले आहेत. त्याच्यातून ही सगळी मुक्तता व्हायची असेल तर गणरायाच्या कृपेने ह्या कोरोनाची मुक्ती संपूर्ण संपुष्टात कोरोना येण्याची आवश्यकता आहे. ती ताकद देव भगवंताने वापरावी आणि कोरोनामुक्त देश, कोरोनामुक्त जग निर्माण करावा.
11 दिवस तब्बल घरीच बसलेले असतात. अनेक लोक या निमित्ताने भेटायला येतात. कसे सेवा करत असतात? हा एक गणरायाच्या कृपेने ही सगळी मंडळी भेटायला येत असतात. त्यामुळे मी सुद्धा 11 दिवस पूर्णपणे असतोच. मतदारसंघातील कार्यकर्ते असतात, लोक असतात. कशा शुभेच्छा देणार तमाम महाराष्ट्रातील जनतेला? शुभेच्छा तर आहेतच. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचं हे रथचक्र आणि महाराष्ट्राचा गाडा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि देशाचा गाडासुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हाकत आहेत. ह्या दोन्ही महान व्यक्तींना तू अगदी चांगलं जबरदस्त ताकद दे आणि त्यांच्या माध्यमातून देश आणि महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होईल अशा पद्धतीचं वातावरण भगवंताच्या कृपेने निर्माण हो अशी प्रार्थना मी करतोय. आपल्यासोबत होते खासदार विनायकजी राऊत. महाराष्ट्रातलं करोना संकट हे दूर जाऊ दे आणि चिपी विमानतळाचा त्यांना एक जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा सुटताना दिसत असल्यामुळे निश्चितच राऊत यांनी आनंद व्यक्त केलेला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. मुंबई भायखळ्याचे अमित घाडगे हे दरवर्षी अत्यंत आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात. गेली अनेक वर्ष ती गणेशोत्सवाची परंपरा अमित घाडगे जपतायत. यावेळेला त्यांनी शांतीचा संदेश देणारा असा देखावा सादर केलेला आहे. या देखाव्यामध्ये त्यांनी शिवस्मारकाची प्रतिकृती साकारलेली आहे. तसंच योग करत नागरिकांनी कोरोनापासून दूर कसं राहावं याचा संदेश सुद्धा अमित घाडगे यांनी दिला आहे. मुंबईतच लालबागमध्ये क्षीरसेकर कुटुंबियांच्या घरी आपण जाणार आहोत. गणेशोत्सव आनंदात साजरा करतात क्षीरसेकर कुटुंबीय. गेली अनेक वर्षांची क्षीरसेकर कुटुंबियांची सुद्धा गणेश स्थापनेची परंपरा आहे. ओंकार क्षीरसेकर यांनी यंदा फक्त इको फ्रेंडलीच नाही तर झिरो बजेट बाप्पाची स्थापना केली आहे. टाकाऊ वस्तूंपासून बाप्पाची निर्मिती करण्यात आली असून टिश्यू पेपर आणि साध्या पेपरपासून बाप्पा बनवलेला आहे. पुन्हा एकदा आपण कोकणात जाऊया. कोकणामध्ये डिग्रस इथं योगेश पवार यांनी आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली. गेली 8-9 दिवस सलग 10 दिवस सलग 10 दिवस गणेशाची प्रतिष्ठापना केली. अत्यंत भक्तिभावानं कुडाळ तालुक्यातल्या डिग्रस इथं योगेश पवार यांनी आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत. घरातले सगळे सदस्य पाहुणे एकत्र येऊन आरती करतात. सणाचं मांगल्य त्यामुळे वाढतं असं पवार कुटुंबियांचं म्हणणं. बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बाप्पा मोरया रे हा कार्यक्रम आपण बघतो आहोत. या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत उस्मानाबादमध्ये. उस्मानाबादच्या भूम पोलीस स्टेशननं यावेळेला गणेशोत्सवानिमित्त आगळा वेगळा उपक्रम राबवला. भूम तालुक्यातील 53 गावं आणि 46 गणेश मंडळांचा एकच गणपती पोलीस स्टेशनच्या आवारात स्थापन करण्यात आला. कोरोनाचं संकट आणि गणेशोत्सव काळात हेवे दावे यातून होणाऱ्या वादविवादावर तोडगा काढण्याकरता भूम पोलिसांनी हा अनोखा उपक्रम राबवलेला आहे. भूम आशियातील जे काही पदाधिकारी आहेत, मंडळाचे कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील आम्हाला प्रतिसाद दिला व त्याप्रमाणे आम्ही आज रोजी रक्तदान शिबिर, सकाळी रनिंगच्या स्पर्धा आणि परत तसेच स्पर्धा परीक्षा मुलांना ती जेणेकरून त्याच्यामध्ये ते पुढे स्पर्धेमध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने पोलीस भरती असो किंवा स्पर्धा परीक्षा PSIची असो यामध्ये त्यांना मोटिवेट होण्यासाठी आम्ही हा संकल्प राबवलेला आहे. बीडमधील परळी वैद्यनाथ इथं सुद्धा कोरोनाचे सगळे निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. वैद्यनाथाच्या नगरीत अष्टविनायकाचा देखावा सादर करण्यात आलाय. प्रेम पन्ना या अपार्टमेंटमध्ये हा नयनरम्य देखावा उभारला गेलाय. 2 महिन्यांच्या परिश्रमानंतर हा देखावा साकारला गेलाय. बाप्पा मोरया रे या कार्यक्रमामध्ये स्वागत. मुंबईतल्या प्रभादेवीत
मरगज या कुटुंबियांच्या घरी आपण जाणार आहोत। मनोभावे गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना मरगज कुटुंबीय दरवर्षी करत असतात। शंकर दत्ताराम मरगज यांच्या राहत्या घरी गणेशाचा मनमोहक देखावा साकारण्यात आलाय। विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा तसंच गणेशाची मूर्ती ते स्वतः तसंच त्यांचा मुलगा सिद्धेश मरगज हे मिळून एकत्र तयार करतात। हा संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी त्यांना 10 दिवसाचा कालावधी लागला। श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा। पुण्यातील देहू इथल्या रोहिणी परदेशी यांनी भव्य दिव्य अशी रांगोळी साकारलेली आहे आणि त्या रांगोळीच्या माध्यमातून गणेशाच्या प्रती आपला भाव त्यांनी व्यक्त केलेला आहे। पार्वतीच्या बाळा असं भव्य दिव्य चित्र त्यांनी साकारलेलं आहे। रांगोळी आणि फुलांचा वापर यात करण्यात आलाय। 60 किलो रांगोळीचा रंग वापरून त्यांनी हे चित्र काढले आहे आणि या चित्रात फुलांचा योग्य पद्धतीने त्यांनी वापर केलेला आहे। हे चित्र साकारण्याकरता 18 तास त्यांना मेहनत घ्यावी लागली। सगळं परदेशी कुटुंबीय त्यांच्या सोबतीसाठी त्यांच्या मदतीसाठी या कामात गुंग होतं। आणि या सगळ्या महाराष्ट्रभरातल्या गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच आज कार्यक्रमामध्ये इथेच थांबणार आहोत। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।